हम लोग हर चीज से एक्यूप्ड रहते, 5 लोग मरे थे, 5 लोग मारे थे हमने। हाँ, वैसी दोबारा वो स्थिति नहीं हो। हाँ, गद्दारी केली आहे ना, 50 कोटी गिळले आहे ना, मग नीट गप्प बसायचं। परत ही भाषा करायची नाही बंदुकीची, ती बंदूक तुझ्या घातली जाईल। राघव लोग के भरोसे पे शेर बनना छोड़ दीजिए। हमको तुम्हारे कितना दम है हमको मालूम है। हमारे नाद में लगेंगे तो घर में घुस के मारूंगा। हाँ, सिक्योरिटी रहा, बम मार दूंगा। जर बॉम्ब तुमच्याकडे असतील तर बॉम्ब तुम्हाला दिले कोणी? अतिरेक्याने दिले का? जर अतिरेक्यांकडून तुमच्याकडे बॉम्ब आले असतील तर दहशतवाद विरोधी पथकाकडे ही केस दिली पाहिजे। आणि मंडळी, खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर आज केलेल्या आकांतांडवानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। पाहूयात त्यांनी नेमकं काय म्हटलंय। थोडी जरी हिंमत आणि लाज असेल ना तर आज खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि निवडणुका भाजपच्या चेहऱ्यावर किंवा मिंदेंच्या चेहऱ्यावर लढून दाखवावा। हे खासदार किती निर्ढावलेले आहेत, ती बेमुरवतखोर झालेले आहेत। पैसा आणि सत्ता किती डोक्यात जाऊ शकते हे चित्र समोर दिसत आहे। ते आता मिंदे प्रतिनिधी झालेले आहेत, लोकप्रतिनिधी राहिले नाहीयेत। तुम्हाला मारेन, पुन्हा जर आलात तुम्ही तर हे बोलण्याचं धाडस सगळ्यांचं भान सुटलेलं आहे आणि यांना सत्तेचा माज झालेला आहे। संजय दिना पाटील दिवसभर नशेत असलेला माणूस आहे। आपण कोणालाही काही केलं तरी आपलं कोणी काही वाकडं करू शकत नाही, अशी सरकारबद्दलची ज्या वेळेला भावना होते त्याच वेळेला इथपर्यंत मजल जाते। या राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री आहेत, आता ते कुठपर्यंत त्यांच्या कर्तव्याचं पालन करतात हे आपल्याला कळेल की राजकारणात ते पण खेचले गेलेत की त्यांचे हात बांधले गेलेत हे पण कळेल। पक्ष सोडल्याने त्यांना थोडंसं त्यांच्या मनावरती परिणाम झाला असावा। तुम्हीच ऐकलत मवियाच्या नेत्यांनी काय म्हटलंय। पण खासदार संजय दिना पाटील यांनी आळवलेल्या बिभत्स रागाचा फटका आपल्या पक्षाला बसण्याची शक्यता लक्षात घेऊन शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांमध्ये दिलगिरी व्यक्त करण्याची जणू मग शर्यतच लागली। निश्चितच हे चांगलं नाही आहे आणि त्याच्यासाठीच तर आम्ही दिलगिरी त्यांच्याकडून मी व्यक्त नाही, पण त्यांनी व्यक्त केली पाहिजे असं वाटतं का तुला? त्यांना पण ते पण करेल, न करायला काय झालं आणि पत्रकार काही त्यांचे दुश्मन आहेत। ते पण कुठेतरी फ्रस्ट्रेशन आहे, त्यामुळे अशी सगळी विधानं समोर येतात असं म्हणावं। बरोबर आहे, कसं आहे एखाद्या घटनेतून आलेला विषय आहे, ते लक्षात घ्या। कोणावरचा ताव कोणावर काढायचा अशातून झालेला भाग आहे, तुम्ही पण मनावर घेऊ नये। दिना पाटील यांनाही आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही बोलू त्यांना। आणि या पुन्हा एकदा सांगतो, एखाद्या वेळेला फ्रस्ट्रेशन किंवा त्यांना जास्त राग आल्यामुळे त्यांनी बोललं असेल तर मी सर्व पत्रकाराची त्यांच्यातर्फे नाही माझ्यातर्फे सुद्धा मानसिक स्थिती अनवधान त्याच्या तोंडातून कधी चुकीचा शब्द गेला असेल तर त्याबद्दल मी माफी मागतो। गुंडगिरीची भाषा नाहीये का? संजय पाटील साधी एनसी पण नाही उभ्या आयुष्यात, तर तू काय गुंडगिरी करणार? उगाच त्याला बदनाम नका करू। अनवधान त्याच्या तोंडातून कधी चुकीचा शब्द गेला असेल तर त्याबद्दल मी माफी मागतो। गुंडगिरीची भाषा नाहीये का? संजय पाटील साधी एनसी पण नाही उभ्या आयुष्यात, तर तू काय गुंडगिरी करणार? उगाच त्याला बदनाम नका करू। आणि खासदार संजय दिना पाटलांच्या वर्तनावर दिलगिरी व्यक्त करताना त्याच शिवसेना नेत्यांनी एक बोट मात्र खासदार संजय राऊतांकडे दाखवलं। त्या सारांनी संजय राऊतांच्या भाषेवर आक्षेप घेतला। पाहूयात त्यांनी संजय राऊतांविषयी काय म्हटलंय। काही जाणीवपूर्वक केली नाही किंवा त्यांच्या काही तुमच्या विरुद्धात द्वेष आहे म्हणून केली नाही, तो ह्या प्रसंगातला विषय आहे। तो त्यावेळी जो प्रसंग आलेला आहे त्या प्रसंगातून आलेला विषय आहे किंवा त्यांचं असं पत्रकारबद्दल फार वाईट मत आहे असंही मला वाटत नाही। कदाचित भावनेच्या भरामध्ये संजय दिना पाटलांनी त्याचं ते प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला। कोणीही कुणाला धमकी देताना असे उघडपणे धमकी देत नसतं किंवा उघडपणे बोलतही नसतं, परंतु त्यांच्या भावनेचा उद्रेक झाल्यामुळे कदाचित त्यांच्या तोंडातून ते वाक्य निघालं असावं। त्याकडून असं एखादं वक्तव्य गेलं असेल। संजय पाटील खूप चांगला माणूस आहे, जेव्हा तुमच्यावर वाईट प्रसंग येणार तर पहिला धावत कोण येणार तर संजय पाटील हाच धावत येतो, बाकी दुसऱ्याने त्याकडून असं एखादं वक्तव्य गेलं असेल। संजय पाटील खूप चांगला माणूस आहे, जेव्हा तुमच्यावर वाईट प्रसंग येणार तर पहिला धावत कोण येणार तर संजय पाटील हाच धावत येतो।
जे जे लोक बोलतायत ते तुमच्या समोर येत आहे मंडळी. पण खासदार संजय दिना पाटील हे उद्धव ठाकरेंच्या तालमीतून एकनाथ शिंदेंच्या तालमीत दाखल झालेले असले तरी उपमुख्यमंत्री शिंदेनेही त्यांच्या चुकीवर बोट ठेवलंय. पण त्यांनी फिरून फिरून या घडामोडीसाठी संजय राऊतांना जबाबदार धरलं. आपण पाहूयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी काय म्हटलं आणि त्यावर खासदार संजय राऊतांनी काय प्रत्युत्तर दिलं. 2022 पासून आपण काय भाषा काय लोक वापरतायत, म्हणजे ही काय लोकशाहीमध्ये हे काय महाराष्ट्राची संस्कृती आहे का, ही महाराष्ट्राची परंपरा आहे का. अशा प्रकारे आई बहिणींचा उद्धार करणं, आई बहिणीवरून शिव्या देणं हे किती आणि पत्रकारांच्या समोर आणि डोंट कट म्हणायचं. अरे काय हे काय, म्हणजे कुठल्या थराला जाऊन तुम्ही ह्या महाराष्ट्रामधली संस्कृती अगदी रसातळाला पोहोचवलेली आहे. तुम्ही जर शिवी दिली असेल तर मला दाखवा. याला शिवी म्हणतात. शिवी देणं आणि एखाद्याच्या हत्येची धमकी देणं यातला फरक जर या राज्यातल्या मंत्र्यांना कळत नसेल तर त्यांनी मंत्रिपदी राहू नये. अशा प्रकारच्या धमक्या देणं आणि गद्दारांना शिवी देणं ह्याच्यातला फरक जर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना कळत नसेल तर त्यांनी त्यांची अक्कल नक्की कुठे हरवलेली आहे त्याचा शोध घेण्यासाठी एखाद्या SITची स्थापना करा. आणि झिरोवरमध्ये एक मोठी बातमी आहे. शिवसेना खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना उद्देशून केलेली शिवीगाळ आणि दिलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये एक बैठक झाल्याचं समजतं. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनी या घडामोडीवर तीव्र नाराजी व्यक्त केल्याचंही समजतं. शिवसेना नेते आणि मंत्र्यांनी आत्तापर्यंत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांचा पाडाच फडणवीसांनी एकनाथ शिंदेंसमोर वाचल्याची सूत्रांची माहिती आहे. तसंच महायुतीमध्ये हे सगळं खपवून घेतलं जाणार नाही अशी सूचना आमदार आणि खासदारांना द्यावी असंही त्यांनी शिंदेंना सुचवलं. संजय दिना पाटील हे आता महायुतीचे खासदार आहेत आणि यापुढे खासदार, आमदार आणि मंत्र्यांचे कोणत्याही प्रकारचं चुकीचं वक्तव्य महायुती सहन करणार नाही असंही त्यांनी नमूद केलं. भविष्यात या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पक्षश्रेष्ठींनी काळजी घेणं अत्यंत गरजेचं असल्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यामुळे या प्रकरणात शिवसेनेचे मुख्य नेता या नात्यानं एकनाथ शिंदे त्यांच्या पक्षात नव्यानं आलेल्या वाचाळवीर खासदारांबाबत काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं. आणि मंडळी, आता वेळ झाली आहे आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्याची आणि त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला.